राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे. अन्य धर्मीयांनी मतदान केलं नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं. मोहल्ल्यात फिरलात पण तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही असंही ते म्हणाले. हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवलं, त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणं, त्यांचे रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे असं नितेश राणे म्हणाले. रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अवतीभवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे दिसतात तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावं यांची जाणीव होते. विकास होत राहील पण आपण आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित ठेवू शकत नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी विचारला. मंत्री नितेश राणे म्हणाले की लव्ह जिहाद सारखे प्रकरणे गावागावात होत आहेत. रत्नागिरीत असे अनेक प्रकरणे होत आहेत. याला एकच सक्षम उत्तर आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे. आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्याला जागेवर ठेवणार नाही, ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे. ते म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करत असताना आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडतो, ही राज्यातील महिलांची भावना आहे. मुख्यमंत्री झाल्यावर जे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतले यातून राज्यात कोणीही आमच्या महिला भगिनीकडे वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही, लव्ह जिहाद सारखे विषय करू शकत नाही, ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनात आहे.